असताना मी अवैध आहेत हे आपण आधीच मान्य केलेलं आहे, पण जसं मगाशी भगवंतराव वैराट सांगत होते, ही माणसं कोणी काही श्रीमंत वगैरे नाही आहेत, कामगार आहेत, कुठेतरी काम करत असतात, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी टॅक्सी चालक आहेत, शहराचं वंगण आहेत ही मंडळी. मग यांनी राहायचं कुठे, जायचं कुठे? आणि ही जर का शहराच्या बाहेर गेलीत उद्या वसई विरारला जाऊन काय तो टाउन मध्ये काम करायला येणार आहे का मुंबईच्या? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. समीर बकरे जी तुम्ही जर बघितलं असेल तर प्रधानमंत्री आवास योजना असो, ती ग्रामीण असो किंवा शहरी असो, हे करोडो लोकांना आमच्या सरकारने घरं दिलेली आहे. दुसरा मी तुम्हाला मुंबईचा परत मुद्दा सांगतो, SRA मध्ये किती लोकांना रिहॅब मध्ये घरं मिळालेले हे तुम्हालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे आज हा जो पर्टिक्युलर बँड्राचा विषय आहे तो आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून पाहावा लागेल आणि तिथल्या 100 लोकांनाही सुद्धा घरं मिळणार आहे ना. आज तिथल्या 100 लोकांना अरे बाबा अरे कसं आहे भगवानजी, बघा कसं आहे, शहरात येणारा व्यक्ती तो आपल्या उपजीविकेसाठी येतो, त्याच्याच करता राज्य सरकारने जे काही होऊ शकतं ते केलेलं आहे. पण त्याचं समर्थन आपण या गोष्टीसाठी नाही करू शकत की सरकारी जमिनीवर कब्जा करून तिथे बांधकाम करणे. मला असं वाटतं, भगवानजी ऐकून घ्या ना एक मिनिटं, एक महत्वाचा मुद्दा आहे, जो रोजगारासाठी व्यक्ती येतो त्याचा सन्मानच आहे. पण कसं आहे प्रसन्नाजी, कोणी रोजगारासाठी येतो आणि तो कुठेही अनधिकृत वसवून जाईल असं नाही होणार ना. आपल्याला कायदा सुव्यवस्था, सिव्हिक गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वेची जागा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि काँग्रेस पार्टी जी आहे, काँग्रेस पार्टीच्या काळात ना त्यांनी काही पॉलिसी बनवली ना काही डेव्हलपमेंट केलं. हे तर देवेंद्रजींच्या काळात जास्तीत जास्त SRAचा विकास होतोय. तुम्ही BDD मध्ये जे घरं सगळ्यांना मिळाली, मराठी माणसांना मिळाली, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होत आहे, तर देवेंद्रजींच्या नेतृत्वातच मराठी माणूसही तिथेच वसवल्या जातोय. आणि जे झोपडपट्टी धारक एलिजिबल आहे, जे कायद्याप्रमाणे एलिजिबल आहे, त्यांना तिथेच घरं देऊन जे काही त्यांचा रोजगाराचा प्रश्न तो पण हे केला जाईल. पण आपल्याला कुठेतरी समजून घ्यावं लागेल